नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 18 जुलैच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पिंकीने डान्स करतच एंट्री घेतलेली असते. त्यानंतर रुक्मिणी काकू तिला विचारते, कोण आहेस तू? तर पिंकी म्हणते, हा सगळा प्रकार काय आहे ते सगळं सांगणार. पिंकी आणि कृष्णा खूप जवळच्या मैत्रिणी असतात. त्यावेळी कृष्णा तिला विचारते, तू माझं काम केलंस का? तर पिंकी म्हणते, तुझा फोन आला तेव्हा मी लगेच माझ्या काही माणसांना कामाला लावलं होतं आणि त्यांनी आपल्या सावीला गडचिरोलीला पाहिलंय. पिंकी तिला म्हणते, मी गडचिरोलीला सगळी तयारी करून ठेवली आहे. इथली काळजी करू नकोस, मी आहे इकडे सांभाळायला सगळं. तू फक्त जाऊन आपल्या सावीला घेऊन ये. कृष्णा राघवचा विचार करत असते. त्यावेळी गोदामावशी म्हणते, कृष्णा जर रत्न पारखींच्या घरी दिसली नाही तर तो पोलीसवाला काय म्हणेल? तर पिंकी म्हणते, पोलीसवाला म्हणजे सिंधूचे धनी ना? तर गोदामावशी म्हणते, पोलीसवाला आम्हाला शोधत आमच्या मागे आला तर? कृष्णा म्हणते, फक्त राघवच नाही, ती मधूसुद्धा मला शोधण्याचा प्रयत्न करेल. तर पिंकी लगेच म्हणते, इथली काळजी तुम्ही करू नका, मी आहे ना. आता कृष्णा परत येईपर्यंत तिची जागा ही पिंकी घेणार. गोदामावशी पिंकीला विचारते, तुला कृष्णाने रिषभ आणि रेश्माबद्दल तर सगळं सांगितलं आहे ना? तर पिंकी म्हणते, तू नको काळजी करूस, आता तुम्ही फक्त मिशन सावी फत्ते करून या आणि त्यानंतर मिशन रेश्मा आणि रिषभची शादी. कृष्णा आणि गोदामावशी सावीला शोधण्यासाठी गडचिरोलीला गेलेले असतात. हा सगळा पिंकी आणि कृष्णाचा प्लॅन असतो. त्यामुळेच पिंकी रत्न पारखींच्या घरी आलेली असते. पिंकी रुक्मिणी काकूला म्हणते, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटतील. तर मी कोण आहे हा पहिला प्रश्न होता ना? तर मी पिंकी युवराज धोंडे पाटील फ्रॉम आडगाव सातारा. आणि प्रश्न दुसरा, सगळ्यात महत्त्वाचं, मी इथे का आलीये? ही पिंकी इथे तिचे अधिकार मागायला आलीये. हे ऐकून तर कोणाला काही कळत नसतं. तर मधू तिच्याजवळ जातच तिला विचारते, कोणता अधिकार? तर पिंकी म्हणते, त्याचं काय आहे ना, त्याची खूप लॉंग स्टोरी आहे. रुक्मिणी काकू म्हणते, थोडक्यात सांग. तर पिंकी विचारते, कृष्णाला ओळखता का? पिंकी त्यांना सांगत असते, कृष्णा आणि मी म्हणजे BFF, बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर, दो जिस्म एक जान, घट्ट जीवलग मैत्रिणी होतो. तर ऋतुजा लगेच म्हणते, होतो म्हणजे भूतकाळ ना? म्हणजे आता तुम्ही दोघी मैत्रिणी नाहीत? रेश्मा तिला विचारते, म्हणजे तुम्ही दोघी भांडलात का? पिंकीचे नाटकं चालू होतात आणि ती त्या सगळ्यांना म्हणत असते, सिर से लेके पाव तक मेरा गम दिखता है क्या? ऋतुजा म्हणते, मला तर नाही दिसत आहे. तर पिंकी म्हणते, तोंडाकडे काय बघताय, पाठीकडे बघा माझ्या. पाठीत खंजीर खूप असला तिने. रेश्मा विचारते, म्हणजे काय केलंय नक्की कृष्णाने? तर पिंकी सांगते, कृष्णा पळून गेली. ऋतुजा विचारते, जर ती पळून गेली आहे तर तिने तुझ्या पाठीत खंजीर कसा खुपसला? ती कृष्णा माझ्या धनींना घेऊन पळून गेली. आणि पिंकी नाटक करतच असते. तर रुक्मिणी काकू म्हणते, या दोघी मैत्रिणी एकदम एकसारख्या आहेत, एक नंबरच्या नाटकी. रुक्मिणी काकू तिच्या हाताला धरून तिला उठवते आणि म्हणते, इथे काय लहान लेकरासारखं रडत बसलीयस? तुझ्या आडगावच्या पोलिसात जा आणि तक्रार कर. तर पिंकी म्हणते, तक्रारच तर करायला आली आहे मी इथे. आणि राघवला म्हणते, ओ न झालेले भाऊजी, तुम्ही पोलीस आहात ना? या पिंकीला इन्साफ पाहिजे. ती कृष्णा म्हणाली होती मला, तुमचं येत्या 7 दिवसात तिच्यासोबत लग्न होणार आहे ना? तर राघव हो म्हणतो. तर पिंकी म्हणते, मग मला पती के बदले पती हवा. हे ऐकून तर सगळ्यांना धक्काच बसतो. मधू तिच्याजवळ जातच तिला म्हणते, डोक्यावर पडलीस का तू? काय बोलतेस तू हे? तर पिंकी म्हणते, मी डोक्यावर पडली आहे का? जर यांच्या होणाऱ्या मिसेसने माझ्या धनीला पळवलंय तर तिचा होणारा हजबँड माझा हजबँड, टिट फॉर टॅट. मधू म्हणते, हे शक्य नाहीये, कळलं का? तर पिंकी तिला म्हणते, कोण आहेस तू? आणि राघवला विचारते, ओ न झालेले भाऊजी, ही कोण आहे? वकील म्हणून ठेवलं की काय तुम्ही हिला? मगाचपासनं बघतेय मी, तुमच्याऐवजी हीच बोलतीये. एकदम लग्नाची बायको असल्यासारखा हक्क दाखवतीये. आत्ता लक्षात आलं माझ्या, या न झालेल्या भाऊजींबरोबर तू तुझी लाईन क्लिअर करते की काय? हे ऐकून मधूला खूप राग येतो आणि ती पिंकीच्या कानाखाली वाजवणार. तेवढ्यातच पिंकी तिचा हात धरते. तिला म्हणते, या पिंकीशी पंगा घ्यायचा नाही. पिंकी आहे मी, पिंकी. ज्याचं पिंकीशी वाकडं त्याची मसनात केली लाकडं. आणि तू मागितला नसला तरी एक सल्ला देते, जी वस्तू जो माणूस आपला नाही ना त्यावर रुमाल टाकून ठेवू नये. मधू तिला विचारते, मग तू काय करत होतीस? पिंकी तिचा हात पिरगाळून तिला म्हणते, मी काय करत होते सांगू का? त्यावेळी राघव मधूला तिच्यापासून सोडवतो आणि पिंकीला विचारतो, काय वेडेपणा चालू आहे हा? जर तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून हे नाटक करत असाल तर प्लीज करू नका. आणि त्याआधी कृष्णा कुठे आहे ते मला सांगा.
पिंकी त्याला म्हणते, असं काय करताय न झालेले भाऊजी? माझ्या जिगरचा तुकडा तुमच्या मिसेसने नेला ना, पळून घेऊन गेली ना, म्हणून तर तुमच्याकडे आले मी तक्रार घेऊन. राघव तिला म्हणतो, तेच सांगतोय मी सुद्धा. कृष्णाने तुमच्या नवऱ्याला जिथून पळवून नेलंय ना, तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर कंप्लेंट करा, म्हणजे पोलीस तुमच्या नवऱ्याला शोधू शकतील. तर पिंकी त्याला म्हणते, तुम्ही सर्चिंग करा ना, आणि सर्चिंग करून जर माझे धनी परत आले तर मी माझ्या धनींसोबत हॅपीली संसार करणार. पण 7 दिवस सर्चिंग करून जर माझे धनी परत आले नाहीत तर 8व्या दिवशी मी तुमच्याबरोबर मॅरेज सेरेमनी करणार. रुक्मिणी काकू म्हणते, ते 7 दिवसानंतरचं आपण त्यानंतरच बघू, आत्ता आधी इथून निघून जायचं. पिंकी म्हणते, मी आता इथून कुठेही जाणार नाही, माझं सामान आतमध्ये ठेवून द्या. आणि ती रुक्मिणी काकूच्या पाया पडायला जाते आणि म्हणते, आता तुम्ही 7व्या दिवसानंतर तुम्ही माझ्या मदर इन लॉ होणार आहात. तर रुक्मिणी काकू म्हणते, असं काहीही होणार नाही. तर पिंकी म्हणते, जर माझे धनी सापडले नाहीत तर असंच होणार. आणि पिंकी त्यांना म्हणते, काय तुम्ही मोठे माणसं आलेल्या पाहुण्यांना पाणीसुद्धा विचारत नाही, माझी रूम कुठे आहे? तर रुक्मिणी काकू म्हणते, रूम कशाला? पिंकी राघवला म्हणते, न झालेले भाऊजी, कुठे आहे माझी रूम? बिफोर मॅरेज आपण दोघं एका रूममध्ये बरोबर दिसत नाही ना ते. आणि पिंकी घरात निघून जाते. तिच्या मागोमाग सगळेच घरामध्ये निघून जातात. त्यानंतर राघव स्वतःशीच म्हणत असतो, जर कृष्णाला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर होकार का दिला? काय चालू आहे कृष्णाच्या डोक्यात काहीच कळत नाहीये. आणि त्यात ही पिंकी, तिने नवीन बॉम्ब फोडलाय आता. पण पिंकीच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याआधी सत्य काय ते जाणून घ्यायला हवं. त्यावेळी मधू तेथे येऊन राघवला विचारते, तू त्या पिंकीच्या बोलण्याचा विचार करतोयस का? मला असं वाटतं ती पिंकी जे बोलतीये तसं अजिबात नाहीये. कृष्णा असं काही करूच शकत नाही. तर राघव म्हणतो, म्हणूनच मी जाधवांना फोन करून सगळी माहिती काढायला सांगणार आहे. तर मधू त्याला म्हणते, असं काही करू नकोस आणि तुझ्या ऑफिसमध्ये तर कोणाला काही सांगूच नकोस. चुकूनही ही गोष्ट बाहेर मीडियाला कळली तर राघव म्हणतो, यू आर राईट, चुकून ही बातमी लीक झाली आणि आईने बघितली तर प्रॉब्लेम होईल. पण मला एक गोष्ट कळत नाही, कृष्णाने स्वतःहून लग्नाला होकार दिला होता. काकूने दिलेलं चॅलेंज तिने ॲक्सेप्ट केलं होतं आणि त्याहीपेक्षा रिषभ आणि रेश्मामधलं नातं सुधारावं म्हणून ती जेन्युअनली प्रयत्न करत होती. पण मग एका रात्रीत असं काय झालं असेल की ती घर सोडून निघून गेली. त्यावर मधू म्हणते, कदाचित तिला वाटलं असेल की काकूंनी दिलेलं चॅलेंज ती पूर्ण करू शकणार नाही, म्हणून ती घाबरली असेल. राघव म्हणतो, कालच्या तिच्या वागण्यावरून मला तसं अजिबात वाटत नाही, नक्कीच काहीतरी दुसरं घडलं असेल. मधू त्याला म्हणते, तू जास्त विचार करतोयस, त्या कृष्णाची स्वप्नच वेगळी आहेत, लग्नामध्ये वगैरे तिला अजिबात इंटरेस्ट नाहीये. तर राघव म्हणतो, तसं असतं तर तिने लग्नाला होकार का दिला असता? मधू मनात विचार करते, आता राघवला कसं समजावू की तिला लग्नाला होकार द्यायला मी फोर्स केला होता. मधू राघवला म्हणते, मे बी लग्नाला होकार दिल्यानंतर तिला हे रिअलाइज झालं असेल. राघव, तू मॅरिड आहेस, तुला मुलं आहेत. मॅरिड माणसासोबत आणि मुलं असलेल्या माणसासोबत लग्न करण्याचा डिसिजन घेणं खूप कठीण असतं. तिने या सगळ्याचा विचार केला असेल, ती घाबरली असेल आणि म्हणूनच ती घर सोडून गेली असेल. पण माझ्याकडे एक सोल्युशन आहे, शकुंतलाजी. राघव म्हणतो, आपल्या फॅमिली मॅटरमध्ये बाहेरच्या माणसांना इन्व्हॉल्व करायची काही गरज नाहीये, स्पेशली शकुंतलाजींना. तुला माहिती आहे ती बाई कशी आहे. मधू म्हणते, मला माहिती आहे, पण तू शांत हो ना. मी त्यांना एक फोन केला तर त्या आपला प्रॉब्लेम चुटकीसरशी सॉल्व्ह करतील. त्या पिंकीला शकुंतलाजीच गप्प बसवू शकतात. दोघी अगदी तोडीस तोड आहेत. मी त्यांना फोन केल्यावर त्यांची माणसं आपल्याला कृष्णाला शोधायला मदत करतील. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, शकुंतला पिंकीला फोनवर म्हणत असते, रत्नपारखी आमचे व्याही आहेत, आत्ताच्या आत्ता सामान बांधून तिथून निघायचं. पिंकी तिला म्हणते, आय एम पिंकी फ्रॉम आडगाव सातारा. तर शकुंतला लगेच उठून तिला म्हणते, पिंकी मॅडम तुम्ही? हे ऐकून तर मधू आणि राघवला धक्काच बसतो. त्यानंतर पिंकी त्या दोघांना म्हणते, आता फुल इंट्रो करून देते. मी आमदार मिसेस पिंकी युवराज धोंडे पाटील फ्रॉम आडगाव सातारा. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.